दौंडच्या यवत गावामध्ये तणावाचे वातावरण, पोलीस अधीक्षक स्वतः उपस्थित। दौंडच्या यवत गावामध्ये सकाळी व्हॉट्सअप स्टेटसवरती एका इसमाने जातीय तेढ निर्माण होण्यासारखी पोस्ट टाकल्याने यवत गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। यामध्ये 100 ते 200 जणांच्या जमावाने काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न देखील केला आणि इंदिरानगर येथील मस्जिदवरती दगडफेक देखील करण्यात आली। एक छोटासा टेम्पो देखील फोडला। या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल साहेब स्वतः यवत येथे हजर असून त्यांनी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। पहा यवत येथून विश्व 24 न्यूज प्रतिनिधी अतुल सोनकांबळे यांनी घेतलेला संपूर्ण आढावा। विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे, यवत, दौंड। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आज दौंड तालुक्यातील यवत या गावामध्ये इंदिरानगर या नगरामध्ये सध्याला मी उभा आहे। या इंदिरानगर या भागामध्ये दंगल सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती आणि पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे एसपी संदीप सिंग गिल देखील या ठिकाणी आलेले होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बघू शकता आपण ही जी मस्जिद आहे पाठीमागं, या मस्जिदवरती काही अज्ञात इसमांनी दगडफेक केलेला आहे। या मस्जिदच्या सर्व काचा वगैरे तोडण्यात आलेल्या आहेत। एक या ठिकाणी पोलिसांच्याकडून अश्रुधुरांचा वापर करण्यात आलेला आहे। जमावाला पांगवण्यासाठी अनेक प्रयत्न पोलिसांच्या मार्फत करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी देखील आलेली होती आणि आता सध्याला तरी या ठिकाणची दंगल परिस्थिती सदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। पाहूयात पुढचे वेळोवेळी आम्ही अपडेट्स तुम्हाला देत राहणार आहोत। तोपर्यंत महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। परिस्थिती झाली, काय काय घडले आणि आता परिस्थिती काय? हो, आज 12 वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता, म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला। इमिडिएटली तो तरुण आहे त्यांना पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्या विरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली। म्हणून त्याच वेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याच्या बरोबर आले होते त्याची मीटिंग सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा। परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी व्हायरल झाला होता आणि एक इमोशन, हायटंड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले। रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि 1-2 ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्याच वेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि 15-20 मिनिटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला आवाहन केला, सिटीजन्सला आवाहन केला, काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला। अशा प्रकारे गावाचं 1 तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला। सध्या गावात आपण आता उभे आहात, गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या नाही आहे, शांतता आहे आणि नागरिकाला आव्हान आहे की असे प्रकारचे जर कोणी र्युमर्स वगैरे येत आहे, जसा तुम्ही ऑलरेडी ही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला, पोलीस आपला काम करत होती, तर तसे प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रामाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोलिसापर्यंत पोहोच करा। पोलीस आपला तपास करून त्याला लॉजिकल एंडपर्यंत घेऊन जाणार आहे। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला ते सर्वांसाठी त्रास होते। असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला आव्हान। काय काय झाले यामध्ये आता सध्या आमची टीम्स आहे, आम्ही सुद्धा आता गावात पेट्रोलिंग करतोय
आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करत आहे. 1-2 ठिकाणी काही शेड होते, टीनचे शेड वगैरे आहे, ते टीनचे शेड 1-2 त्याचं नुकसान झालेलं आहे. एका ठिकाणी एक वाहनचा सुद्धा नुकसान आहे. असे प्रकारचे 2-3 ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे. त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे, ते त्याला ऑब्झर्व करून रिकॉर्ड यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमच्या पद्धतीने तपास ते चालू आहे. काही लोकांना अहवाल पद्धतीने, काही लोकांना सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून अशा पद्धतीने हे शांत करण्यात आले. आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे. आपण गावात आलोय, आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय. गावात पूर्णपणे शांतता आहे. आपली तर्फे सुद्धा लोकांना हे आवाहन केला पाहिजे की कोणालाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात न घेता शांतपणे शांतता. सर, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीनं जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं कळते, स्थानिक नाही असं कळते, तो बाहेरचा आहे का? आता यामध्ये कसं आहे की जसं मी सांगितलं की ती तपास चालू आहे. आता तो नेमका राहणारा इथला आहे, कधीपासून इथे राहत आहे, किती वर्ष झालेले आहे, हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होती. ठीक आहे, थँक्यू. 1च्या टायमिंगला घडली. 1 वाजण्याच्या कितीचा जमा होता? किती लोक होते अंदाजे? आता ती किती लोक असतील त्याचं काय सांगता? अंदाजे सांगा की किती लोक होते? 200-300 असतील. 200-300 जमा होता, 200-300 लोकांचा. काय केलं त्यांनी इथे येऊन नेमकं? मस्जिद पशी येतं तिथं पोलीस होते, ते हातमध्ये हे करत होते, पण ती पोलीस असल्यामुळे पळाली सगळी. काय केलं नेमकं त्यांनी? ते दरवाजा तोडला. दगडफेक केली का? काय दगडफेक केली थोडी, पण आता साहेब लोक आल्यावर ती पळून गेली. लोकांना मारहाण झाली? मारहाण वगैरे काय? नाही, कोणाला नाही मारहाण, कोणाला नाही. तिथं मस्जिद मध्ये कोण होतं? कोणच नव्हतं. बंद आहे त्याला. बंद आहे का? कुलूप होतं का? कुलूप आहे त्याला. कुलूप असताना फक्त इथं येऊन दरवाजा तोडला फक्त. इथं काहीच नाही, कोणच नाही इथं. फक्त काय त्यांनी दरवाजा तोडून बघितला, बाकी कोण नाही इथं. कोणाला मारहाण काही झालेली नाही. 1 वाजता झालेली घटना. किती वेळ? 10-5 मिनिटात गेले का? 10-5 मिनिटात साहेब लोकांच्या गाड्या आले, ती सगळे गेली, पळून गेले. कशा, मोटरसायकल होते? 4 चाकी? नाही, पायी होती सगळी. पायी होती का? पायी होती. माझे काय झालं? गाडीवर किती दगड झाली? हो, गाडी इथं लावली होती, काही लोकांनी येऊन दगड टाकलं. किती लोकांनी होते? किती लोक होते तिथं? ती काय सांगता यायचं नाही, मी काही इथं नव्हतो. बरं, ही गाडी कधी फुटली? किती वाजता फुटली? गाडी साधारण एक अर्धा किंवा तासाच्या पूर्वी. 1 तासाबरोबर? हो, मी इथं नव्हतो, मी झोपलेलो होतो. गाडी उभाच होती का चालू होती? गाडी इथंच होती, उभाच होती. उभा असलेली गाडी फुटली? 10 मिनिटापूर्वी, ही घडायच्या आधी 10 मिनिटापूर्वी इथं लावली होती. तुम्हाला कधी कळलं गाडी फुटली? मी नेमका एक चौपल्यावरती माझी गाडी गॅरेजला लावली होती, दुसरी गाडी. त्याचं काम करून नेमका इथं आलो की मला असं घडलं, कळलं. किती लोकांचा जमा होता साधारणतः? तरी साधारण मला काय सांगता यायचं नाही, मी कारण इथं नव्हतो. घरच्या लोकांनी कोणतरी पाहिलं असेल? घरचे नाहीये, घरचे गावी गेल्यात. काय तक्रार वगैरे दाखल करणार आहे तुम्ही? तक्रार तर काय कोण येते काही कळलं नाहीये. तक्रार तर करावं लागेल. अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार देणार का तुम्ही? हो, देणार ना. दोन्ही टाका, व्हिडिओ असला तर ते टाका. काय झालं? नेट बंद? नेट चालू आहे, वेळ 4 तास सांगतो. 4 तास नेट कमी काय? तुमचं नेट संपली काय? मग तसं काय करतो? किती MB झाला असेल? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.